रघुनाथराव पंडितराव। मित्रांनो, तुम्ही ही 8 पदे ऐकलीत, पण ह्या अष्टप्रधान मंडळाची खरी महानता कशात होती माहितीये? पहिली गोष्ट, गुणवत्ता. महाराजांनी कधीही कोणाला त्याच्या जातीवरून किंवा ओळखीवरून पद दिले नाही. ज्याच्या मनगटात ताकद आणि डोक्यात बुद्धी त्यालाच पद मिळाले. दुसरी सर्वात मोठी गोष्ट, वतनदारीला नकार. त्या काळी एक पद्धत होती, जर वडिलांकडे एखादे पद असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर ते पद मुलाला मिळायचे. पण शिवरायांनी हा नियम कडकडीत मोडून काढला. अष्टप्रधान मंडळातील कोणतीही पदे वंशपरंपरेने चालणार नाहीत असा महाराजांचा सक्त आदेश होता. आजच्या लोकशाहीतही आपण हीच पद्धत वापरतो. जो कर्तबगार तोच पदाचा हक्कदार. तिसरी गोष्ट, मंत्र्यांना गरज पडल्यास युद्धभूमीवर हातात तलवार घेऊन लढावं लागायचं. म्हणजे फक्त खुर्चीवर बसून आदेश देणारे मंत्री महाराजांना अपेक्षित नव्हते, तर रयतेसाठी रणांगणात रक्त सांडणारे मंत्री त्यांना हवे होते. आज आपण मॉडर्न मॅनेजमेंट, डेलिगेशन ऑफ वर्क आणि चेक्स अँड बॅलन्सेस असे भारी इंग्रजी शब्द वापरतो, पण 350 वर्षांपूर्वी एका भारतीय राजाने सह्याद्रीच्या कुशीत ही आधुनिक शासन व्यवस्था प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवली होती. ही महाराजांची अफाट दूरदृष्टी होती. मित्रांनो, अष्टप्रधान मंडळ म्हणजे फक्त 8 लोकांची कमिटी नव्हती. ती रयतेच्या कल्याणासाठी धडधडणारी स्वराज्याची 8 हृदये होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एकटेच सर्व निर्णय घेऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी माणसांना जोडले, त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि सामान्य मावळ्यांमधून असामान्य नेतृत्व घडवले. म्हणूनच शिवराय गेल्यानंतरही हे स्वराज्य टिकले, वाढले आणि पुढे अटकेपार झेंडे फडकवत राहिले. आजच्या जगात जिथे भ्रष्टाचाराची आणि सत्तेच्या लालसेची अनेक उदाहरणं आपण पाहतो, तिथे शिवरायांचे हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला एक मोठा धडा देते. प्रशासनात शिस्त, कामाची विभागणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रयतेबद्दलची निष्ठा असली तर एक आदर्श रामराज्य कसं उभं राहू शकतं हे महाराजांनी जगाला दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आणि प्रशासक होते. हा इतिहास, हा वारसा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित राहू नये, तो आपल्या नसांनसात भिनला पाहिजे. जर तुम्हाला शिवरायांच्या या प्रशासकीय बुद्धिमत्तेचा अभिमान वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठमोळ्या बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि प्रेरणादायी ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रोमहर्षक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. जय हिंद, जय भारत.